मातेचा उधो उधो, महालक्ष्मी मातेचा उधो उधो. नमस्कार मित्रांनो, मी अमित कीर स्वागत करतो तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आणि या गुरुवारी मी आता पोथी वाचणार आहे महालक्ष्मी मातेची. तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार आले आहेत आणि या 4 गुरुवाराला आजचा हा पहिला गुरुवार आहे. आता मी ऑफिसवरून आलो, आता देवीची पूजा वगैरे केली आणि आता ही पोथी वाचणार. ही पोथी वाचून झाल्यानंतर देवीसाठी माझ्या बायकोनी प्रसाद वगैरे तर केलेला आहे, पण मी स्पेशली देवीसाठी आपलं पनीरची भाजी बनवत आहे. तर चला बघू कशी बनवतो पनीरची भाजी. पण त्याआधी पोथी वाचून घेतो. पोथी वाचून झाली की डायरेक्ट किचन. ठीक आहे. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व गोष्टी असलेल्या श्री महालक्ष्मीची पाहून तुला हातून तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला, ती संतापून आली. तिची राणी गेल्या जन्मी पिता होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली. तर आता माझी पूजा करून झालेली आहे. पूजा करून झाल्यानंतर मी आता देवीच्या नैवेद्यासाठी पनीरची भाजी बनवणार आहे. हे बघा सगळी तयारी इथे झालेली आहे. हे पाहू शकतो आपण. हे बघा सगळी तयारी कृतिकाने करून ठेवली आहे आणि आता कृतिका भाज्या तळते. आणि हेतवी आता क्लासवरून तिला भूक लागली प्रचंड. चला तर मग मित्रांनो फटाफट जेवणाला लागेल आपण. मस्तपैकी खमंग भजी. हे बघा ते पनीर मी पहिल्यांदा कट करून घेतो आणि मग सुरुवात करतो जेवणाला. तुम्ही जाऊ नका कुठेच, शेवटपर्यंत पनीरची भाजी कशी होते मला सांगा. ठीक आहे. आता फटाफट सुरुवात करतो, जेवणाला लागतो. आणि मी पनीरची भाजी बनवणार होतो, पण आता हेचीने सांगितलं मला की पनीरची भुर्जी बनव. फाटकन मी पनीरची भुर्जी बनवतो. चार सेकंद घ्या. कलर हे पण कांद्याला जरा परतवायचं आहे आपल्याला. सोनेरी कलर चाललाय. पण एक असं काही घरात पूजा किंवा असं काही असेल ना, असं मला स्पेशली स्वतःला ना असं काही जेवण बनायला खूप आवडतं. मला कंटाळा येतो फक्त भांडी घासायला. जेवण झालेलं बायको होते, ए केले ते भांडे पहिले घासून घे. कांदा मस्तपैकी सोयाची झालाय, सगळा कांदा गेलाय. आणि कोणती भाजी बनवताना ना एक लक्षात ठेवा, कांदा मस्तपैकी भाजला पाहिजे. कांदा भाजला गेला ना तर भाजी तुमची टेस्टी. आता मी यात टोमॅटो टाकतो. बघा किती छान मसाला झालाय. कलर पण छान आलाय, सुगंध पण एवढं भारी येतोय ना, यमी होणार यमी.
किती भाज्या बनवल्या की तिथे आज? 3 भाज्या बनवल्यात आज. ही एक माझी भाजी. पनीर भुर्जी मस्त डिश. मसाले मस्त की भाजून घेतो त्याच्यात परतून वगैरे. काय सुगंध आलाय. माझा मसाला रेडी आलाय. आधी आपण पनीर कुस्करून टाकणार आणि मस्त की पनीर भुर्जी तयार. ही आता आमची पनीरची भुर्जी तयार झाली आहे. हिला आता थोडा वेळ वाफेवरती ठेवतो. झाली आमची भुर्जी तयार. मित्रांनो, पनीर भुर्जी कशी वाटते सांगा मला. म्हणजे टेस्ट नाही, टेस्ट तर मलाच कळणार, मला नाही. पण दिसायला कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, पनीर भुर्जी रेडी. येस. ताट तयार झाले. तर हे नैवेद्य देवाला दाखवतो. नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम समर्पयामि. तर मित्रांनो, आजची महालक्ष्मीची पूजा आमची झाली आहे. देवीला नैवेद्य दाखवलाय. तर तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. अंबाबाईचा उधो उधो, महालक्ष्मी मातेचा उधो उधो. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.